नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नगरमधून सुजय विखे पाटील, धुळ्यातून सुभाष भामरे यांचं नाव आहे। सुभाष भामरे यांचं तिकीट कापलं जाणार अशी चर्चा जोरदार होती, मात्र धुळ्यातून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे। बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। प्रीतम मुंडे तिथल्या सध्याच्या खासदार आहेत, मात्र त्यांच्या जागी आता पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नगरमधून सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। धुळ्यामधून सुभाष भामरे यांची, जळगावमधून स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर लातूरमधून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। रक्षा खडसे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये गेलेले असले तरी रक्षा खडसे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आलेली आहे। तर सुधीर मुनगंटीवार यांना देखील चंद्रपूरमधून उमेदवारी भाजपनं जाहीर केलेली आहे। तर मुरलीधर मोहोळ यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे आता लोकसभा निवडणूक लढणार आहेत। मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर आहेत। भाजपची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे आणि यात महाराष्ट्रातल्या उमेदवारांचा समावेश आहे। 20 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत भाजपच्या या दुसऱ्या यादीतून। यात महत्त्वाची काही नावं ठरलेली आहेत, ती म्हणजे अर्थातच नितीन गडकरी यांना नागपूरमधून, तर सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची संधी देण्यात आलेली आहे। चंद्रपूरमधून ते लोकसभा निवडणूक लढवतील, तर बीडमधून पंकजा मुंडे निवडणूक लढणार आहेत। अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, धुळ्यातून सुभाष भामरे, तर जळगावमधून स्मिता वाघ यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। नंदुरबारमधून हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर, मुंबई उत्तरमधून पियुष गोयल, इथं गोपाळ शेट्टी खासदार होते, मात्र त्यांचं तिकीट कापून आता पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपची ही आपण दुसरी यादी पाहतो आहोत। विशेषतः महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या नेत्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे ते आपण पाहतो आहोत। भाजपच्या या दुसऱ्या यादीत काही मातब्बर नेत्यांची नावं आहेत। नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नगरमधून सुजय विखे पाटील, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर, मुंबई उत्तरमधून पियुष गोयल आणि मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। वर्ध्यातून रामदास तडस, अकोल्यातून अनुप धोत्रे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, बीडमधून पंकजा मुंडे, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील, पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, बीडमधून पंकजा मुंडे, लातूरमधून सुधाकर शृंगारे, माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर आणि सांगलीमधून संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आजच्या या 100 जणांच्या यादीमध्ये 20 नावं महाराष्ट्रातली आहेत। दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक यासह महाराष्ट्रातली नावं जाहीर झालेली आहेत। यात महत्त्वाची नावं आपण पाहतो आहोत। अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगावमधून स्मिता वाघ। महाराष्ट्रातील 20 भाजप उमेदवार जाहीर झालेले आहेत। भाजपची दुसरी यादी काही वेळापूर्वीच जाहीर करण्यात आली। यात नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर, मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांना संधी देण्यात आलेली आहे। मिहिर कोटेचा हे मुंबई उत्तर पूर्वचे भाजप उमेदवार असणार आहे। नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा हिना गावित यांना संधी देण्यात आलेली आहे। धुळ्यामधून सुभाष भामरे, जळगावमधून स्मिता वाघ,
रावेरमधून पुन्हा एकदा रक्षा खडसे यांना संधी देण्यात आलेली आहे। अकोल्यातून अनुप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल पाटील यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। हिना गावित यांना सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झालेली आहे। दरम्यान मुंबई उत्तरमध्ये बदल करण्यात आलेला आहे। गोपाळ शेट्टी इथले 2 टर्म खासदार राहिलेले आहेत, मात्र आता त्यांच्या जागी पियुष गोयल यांची वर्णी लागलेली आहे। मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। मुरलीधर मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर आहेत। मुंबई उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा यांना संधी देण्यात आलेली आहे। अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा सुजय विखे पाटील हे उमेदवार असतील। बीडमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे। बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्या जागी त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। पंकजा मुंडे यांच्याबाबत सातत्यानं लोकसभेची उमेदवारी त्यांना दिली जाईल अशी चर्चा रंगत होती आणि त्याप्रमाणे अखेर बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी भाजपनं जाहीर केलेली आहे। लातूरमधून सुधाकर शृंगारे, माढातून रणजित सिंह निंबाळकर आणि सांगलीमधून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। आजच्या या दुसऱ्या यादीमध्ये भाजपनं महाराष्ट्रातील 20 जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत। कपिल पाटील यांना पुन्हा एकदा भिवंडीमधून उमेदवारी मिळालेली आहे। भारती पवार यांना दिंडोरीतून पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे, तर पियुष गोयल यांना गोपाळ शेट्टी यांच्या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। रणजित सिंह निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा धुळ्यातून उमेदवारी जाहीर झालेली आहे। नंदुरबारमधून हिना गावित या भाजपच्या उमेदवार असतील। लातूरमधून सुधाकर शृंगारे, जालन्यातून रावसाहेब दानवे, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, माढ्यातून रणजित सिंह निंबाळकर, तर सांगलीतून संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। काही बदल करण्यात आलेले आहेत भाजपकडून। उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचांना तिकीट देण्यात आलेले आहे, तर मुंबई उत्तरमध्ये गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर बीडमध्येही मोठा बदल करण्यात आलेला आहे। बीडमध्ये प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पंकजा मुंडे यामुळेच राष्ट्रीय राजकारणात आता पाहायला मिळतील। त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल, कारण त्यांनी आपण लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचं अनेकदा बोलून दाखवलेलं आहे, मात्र आता त्यांना पक्षानं उमेदवारी जाहीर केलेली आहे बीडमधून। अहमदनगरमधून पुन्हा एकदा सुजय विखे पाटील हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत, तर सुभाष भामरे धुळ्यातून आणि स्मिता वाघ जळगावमधून उमेदवार आहेत भाजपचे।